नमस्कार. श्री निसर्गदत्त महाराज. एक चिंतन संकलन. भाग 24. एकाने श्री निसर्गदत्त महाराज यांना असा प्रश्न विचारला की, हे बघा, माझे जीवन तसे अतिशय ठीक चाललेले आहे. माझे जीवन तसे अतिशय ठीक चाललेले असेल तर मी बदल तरी का करू? यावर श्री निसर्गदत्त महाराज म्हणाले, साखरेची गोड कांडी तोंडात ठेवून झोपलेल्या बालकाप्रमाणे तुम्ही सध्या आहात. साखरेची गोड कांडी तोंडात ठेवून झोपलेल्या एखाद्या बालकाप्रमाणे तुम्ही आहात. पण आजूबाजूच्या माणसाचे चेहरे नीट जर निरखून पाहिले तर तुमच्यासह सर्व ठिकाणी दुःखाचीच एक सार्वत्रिकता पसरलेली दिसेल. तुमचे स्वतःचे सुख देखील हे अतिशय अल्पजीवी आहे. म्हणजे बँकेचे दिवाळे निघाले किंवा पोटात एखादा अल्सर झाला किंवा कॅन्सर झाला किंवा एखादा मोठा व्रण आला तर ते तुमचे अल्पजीवी सुख हे नष्ट होऊ शकते. तुमचे सुख म्हणजे दोन दुःखाच्या मधली केवळ एक अरुंद फट आहे. तुमचे सुख म्हणजे दोन दुःखाच्या मधली केवळ अरुंद फट आहे आणि ते सुख केवळ क्षणभरासाठीच आहे. खरे सुख हे कधीही परिस्थितीवर अवलंबून नसते. खाटीक खाण्याकडे हाकलल्या जाणाऱ्या अजाण कोकराप्रमाणे तुमचे आहे. तुम्ही खाटीक खाण्याकडे जाताना तुम्हाला खाटीक खाण्याकडे का नेतात हे माहीत नसते, म्हणून तुम्ही उड्या मारत, हुंदडत, निश्चिंत आणि उत्साहाने उड्या मारत चालत राहता. पण तासाभरातच तुमची आतडी सोलली जातात. पण तुम्ही केवळ सुख मागितले तर तेच तुम्हाला मिळू शकेल, पण तुम्ही ते मागतच नाही. तुम्ही केवळ सुख मागितले तर ते तुम्हाला मिळू शकेल, पण तुम्ही ते मागत नाही. साधक किंवा प्रश्नकर्ता म्हणाला, मग जगात मुक्त पुरुष एवढे थोडे का आहेत? मग जगात मुक्त पुरुष कमी प्रमाणात का आहेत? यावर निसर्गदत्त महाराज म्हणाले, हे बघा, जंगलात ठराविक वेळी काही झाडे बहरलेली असतात. तरीही प्रत्येक झाडांची बहरण्याची पाळी कधीतरी येईलच, हे मात्र नक्की. प्रश्न, जनावराप्रमाणे असणाऱ्या आमच्या धावपळीला काही अंत दिसत नाही. त्यातून बाहेर पडण्याचा काहीतरी मार्ग आहे का? यावर श्री निसर्गदत्त महाराज म्हणाले, तुमचे प्रश्न केवळ तुमच्या जागृत अवस्थेतीलच आहे. श्री निसर्गदत्त महाराज म्हणाले, तुमचे प्रश्न केवळ तुमच्या जागृत अवस्थेतच असतात. तुम्ही गाढ झोपेत कितीही वेदनादायक काळ प्रसंगापासून दूर असता. तुम्ही गाढ झोपेत कितीही वेदनादायक असा प्रसंग जरी असला तरी त्यापासून दूर असता. फक्त जागेपणीच तुम्हाला या सर्वांची जाणीव होते. झोपेत तुम्ही फक्त जिवंत असता. त्या क्षणी तुम्ही स्वतः तुमच्या व तुमच्या ईश्वराच्या पण पलीकडे असता. त्या क्षणी तुम्ही स्वतः तुमच्या किंबहुना तुमच्या ईश्वराच्या पण पलीकडे असता. जागृत अवस्थेत पण वस्तुतः तुम्ही असेच आहात. पण तुमच्यात ही सर्वातीतता जाणण्याच्या आड तुमचेच स्मृतीवर आधारलेले मन येते आणि ते ढवळाढवळ करते.
तुम्ही मनावर विश्वास ठेवता, पण तेच पुढे तुमच्यावर सत्ता गाजवते. यावर उपाय काय असे विचाराल तर त्याच्याशी झगडू नका, फक्त त्याच्याकडे दुर्लक्ष करा. त्याच्याकडे अधिक लक्ष देणे बंद केले तर त्याची गती मंद होते व ते असे मंद झाले की त्याची काय यंत्रणा आहे, त्याची कार्य करण्याची काय पद्धती आहे, हे रहस्य आपल्याला आपोआप कळायला लागतात. त्याचा स्वभाव आणि हेतू हा लक्षात आला की तुम्ही त्याला काल्पनिक प्रश्न मग निर्माणच करू देणार नाही, कारण स्मृती व अपेक्षा याच्यामुळेच काहीतरी प्राप्त करण्याचे आणि काहीतरी टाळण्याचे प्रसंग निर्माण होतात आणि त्यावर आपल्या आवडीनिवडीचा रंग पण चढतो. प्रश्न: मनावर ताबा कसा मिळवावा? मनावर ताबा कसा मिळवावा? श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात, मनाचे कार्य तुमच्या अपरोक्ष थोडीच चालते. मनाचे कार्य तुमच्या अपरोक्ष थोडीच चालते, म्हणजे तुमच्यापासून लपून थोडेच ते चालते. त्याला तुमच्याच शुद्ध जाणीवेच्या प्रकाशाची जरुरी आहे. त्याला तुमच्याच असलेपणाच्या प्रकाशाची जरुरी आहे. स्मृती हा चांगला नोकर आहे, पण तो तितकाच वाईट मालक पण आहे, आणि ही स्मृतीच शोध घेण्यास अडथळा करते. तसे पाहिले तर सत्य जाणण्याच्या प्रक्रियेत प्रयत्नांना मुळीच स्थान नाही, मुळीच थारा नाही. देह तादात्म्यामुळे येणारा स्वार्थीपणा हाच सर्व समस्यांचे, सर्व प्रश्नांचे मूळ आहे. हा असा स्वार्थीपणा प्रयत्नाने कसा घालविता येणार असा जर तुम्ही परत प्रश्न विचारला तर याकरता केवळ आणि केवळ त्या स्वार्थीपणाच्या घोर परिणामाकडे आणि त्या स्वार्थीपणाच्या अंधाधुंद अराजकतेमुळे आलेल्या परिस्थितीचे पूर्ण आकलन केले की तो स्वार्थीपणा संपण्याची शक्यता निर्माण होते. तो स्वार्थीपणा संपण्याची शक्यता निर्माण होते. प्रयत्न हे विसंवादी इच्छामागील संघर्षाचे लक्षण आहे, हे पक्के लक्षात ठेवा. म्हणजे कोणताही प्रयत्न हे विसंवादी इच्छामधील संघर्षाचे लक्षण आहे. इच्छा आहे तशाच तुम्ही तपासून पहा, तरच त्या विरून जातील. प्रश्न: मग काय उरते? महाराज म्हणाले, अतिशय चांगला प्रश्न आहे. अतिशय चांगला प्रश्न आहे. अहो, जे बदलू शकत नाही ते उरते. जे बदलू शकत नाही ते उरते. ते म्हणजे शांती, मौन, सद्वस्तूचे गूढ सौंदर्य, हे सर्व उरते, जे शब्दांनी कधीही व्यक्तच करता येत नाही. आणि तुम्ही त्याचा स्वतः नीट सखोल अनुभव घ्यावा, म्हणून ते तुमचीच वाट पाहणारे जे काही आहे ते असे तेच उरते, आणि तुम्ही त्याचा स्वतः नीट सखोल अनुभव घ्यावा, म्हणून ते तुमचीच वाट पाहणारे जे काही आहे ते असे उरते. प्रश्न: स्वरूप ज्ञानासाठी काही योग्यता, पात्रता नको की काय? आमचा स्वभाव पाशवी आहे, त्याच्यावर मात केल्याशिवाय काहीच आमच्याच्याने होणार नाही. यावर श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात, पाशवीपणाला पशुला तसेच सोडून द्या व तुम्ही कोण आहेत हेच लक्षात ठेवा. तुम्ही साक्षी असल्याशिवाय तुम्ही पशु आणि ईश्वर असे असू शकता काय? याच गोष्टीचे निरंतर स्मरण ठेवा. जे सर्व आहे त्यातीलच एक तुम्ही पण आहात. तुम्ही वेगळे नाही, हे नीट समजावून घ्या.
आणि याच समजात, याच बोधात स्थिर रहा. प्रश्न: हा समज किंवा हा बोध पुरेसा आहे काय? काही प्रत्यक्ष पुरावा वगैरे नको? यावर श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात, पुरावा हा खरा की खोटा हे समजच ठरवीन. पुरावा हा खरा की खोटा हा बोधच ठरवीन. तुमच्या स्वतःच्या अस्तित्वापेक्षा अधिक प्रत्यक्ष असा कोणता पुरावा तुम्हाला हवा आहे? तुमच्या स्वतःच्या अस्तित्वापेक्षा अधिक प्रत्यक्ष असा कोणता पुरावा तुम्हाला हवा आहे? तुम्ही कुठेही असा, केव्हाही असा, कसेही असा, तुम्ही तुम्ही म्हणून नेहमी हजरत असताना. तुम्ही कुठेही असा, केव्हाही असा, कसेही असा, तुम्ही तुम्ही म्हणून नेहमीच हजरच असताना. स्थळाकाळात तुम्ही कितीही दूर गेले, कितीही मागे पुढे जरी गेले, तरी तुम्ही तेथे असता, तेथेच जसेच्या तसेच असता. प्रश्न: पण मला वाटते मी सर्वव्यापी पण नाही आणि शाश्वत तर मुळीच नाही. मी केवळ आता इथे आहे. महाराज म्हणाले, ठीक आहे, इथे हे सर्वत्रच आहे आणि आता हे नेहमीच आहे. फक्त आणि फक्त मी देह आहे म्हणजे देहापुरता मर्यादित आहे ही कल्पना सोडा. मग तुमच्या लक्षात येईल की स्थल काल हे तुमच्यातच आहे. स्थला कालात तुम्ही नाही, जगात तुम्ही नाही, तर जग तुमच्यात आहे, असे रमण महर्षी पण म्हणत. हे एकदा लक्षात आले की स्वरूप ज्ञानाच्या मार्गातील मुख्य अडथळा दूर झाला म्हणूनच समजा. हे एकदा लक्षात आले की स्वरूप ज्ञानाच्या मार्गातील मुख्य अडथळा दूर झाला म्हणूनच समजा. काय लक्षात आले की स्थल काल तुमच्यातच आहे, स्थल कालात तुम्ही नाही. हे लक्षात आले की मुख्य अडथळा हा दूर होतो. प्रश्न: समजापलीकडील स्वरूप ज्ञान कोणते? महाराज म्हणाले, फार छान उदाहरण आहे, पण फार मायन्युटली बघावं लागते, कारण समजून तसे सांगता येणार नाही. बघा कसं आहे ते. समजापलीकडील स्वरूप ज्ञान कोणते किंवा कसे असते हा प्रश्न आहे. याला श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात, हे बघा, वाघांनी भरलेले एक गहन जंगल आहे. वाघांनी भरलेले एक गहन जंगल आहे, पण तुम्ही एका लोखंडी मजबूत पिंजऱ्यात सुरक्षित उभे राहून वाघाची निर्भयपणे गंमत पाहता. आणि तुम्ही एका लोखंडी पिंजऱ्यात सुरक्षित उभे राहून वाघाची निर्भयपणे गंमत पाहता. आणि नंतर सर्व वाघ पिंजऱ्यात आहेत आणि तुम्ही जंगलात मोकळे फिरून जंगलाची मजा घेता. नंतर सर्व वाघ पिंजऱ्यात आहेत आणि तुम्ही जंगलात मोकळे मोकळे राहून जंगलाच्या फिरण्याची मजा घेता. आणि शेवटी तुम्ही ज्या पिंजऱ्यात होते असे आणि वाघासह वाघाचा पिंजरा अदृश्य होतो आणि तेव्हा तुम्ही स्वतःच वाघ होऊन स्वतःच वाघावर बसलेले स्वतःला पाहता. यालाच समजापलीकडील स्वरूप ज्ञान म्हणतात. यालाच समजापलीकडील स्वरूप ज्ञान म्हणतात. काय समजायचे ते आपण समजू शकता. प्रश्न: साधक म्हणजे प्रश्नकर्ता. अलीकडेच मी मुंबईला भरलेल्या एका सामुदायिक ध्यान सत्राला गेलो होतो. म्हणजे आपले आचार्य रजनीश किंवा सध्याचे ओशो, आता नाहीत म्हणा ते. अलीकडेच मी मुंबईला भरलेल्या एका सामुदायिक ध्यान सत्राला गेलो होतो. त्यात मी लोकांचा खूप उन्माद आणि अतिशय स्वैराचार पाहिला. लोक अशा गोष्टीकडे का वळतात? लोक अशा गोष्टीकडे का वळतात? यावर महाराज
म्हणाले, अहो लोकांना याचेच आकर्षण असते. हे मनाचे फाजील लाड आहेत. यामुळे होते काय की दडपलेल्या स्मृती आणि वासना शमवून टाकल्या जातात. पण शेवटी साधक आहे तसाच राहतो किंवा तो आहे त्याहून अधिक बिघडतो. प्रश्न. अलीकडेच मी एक पुस्तक वाचले आहे. त्यात ध्यानावस्थेत दर्शने, नाद, रंग इत्यादी दिसतात असे निरनिराळ्या लोकांचे भरपूर अनुभव आहेत. मला वाटते अशा पुस्तकांचा मला काहीही उपयोग नाही. यावर श्री महाराज म्हणतात, तुम्हाला त्याचे आकर्षण नाही हे बरे आहे. लोक भिन्न भिन्न प्रकृतीचे असतात. कुणाला ते आवडते, कुणाला नाही आवडत. पण आपण आहो ही आपली वस्तुस्थिती सर्वांनाच आवडते. पण आपण आहो ही आपली वस्तुस्थिती सर्वांच्या मध्ये आहे व मी आहे हीच अंतिम स्थिती होय. कोहम हाच अखेरचा प्रश्न आहे. याचे उत्तर ज्याचे त्यानेच शोधले पाहिजे. हे अतिशय महत्वाचे आहे. याचे उत्तर ज्याचे त्यानेच शोधले पाहिजे आणि अशा प्रकारच्या प्रश्नाला उत्तर देण्याचे सुद्धा टाळल्या गेले पाहिजे. आणि अशा प्रकारच्या प्रश्नाचे उत्तर सुद्धा टाळल्या गेले पाहिजे. किंवा कोणी विचारलं की कोहम हा अखेरचा प्रश्न आहे आणि याचे काय उत्तर आहे तुम्ही मला सांगा, तर ते उत्तर सांगणे टाळावे. कारण तुमच्या उत्तरामुळे काहीही त्याला फायदा होणार नाही. कारण हे उत्तर ज्याचे त्यानेच शोधले पाहिजे आणि हे उत्तर असे आहे की सर्वांचे तत्वता हे एकच एक असते. पण तेच निरनिराळ्या रीतीने व्यक्त होते इतकेच. कुणी याला शब्दाकार देऊन शास्त्र बनवतो, कुणी याला संप्रदाय बनवतो, कुणी याला परंपरा बनवतो. त्यामुळे कोणताच शास्त्र, संप्रदाय, परंपरा मूल्यहीन नाही किंवा अपरिहार्यपणे पण ती असावी असे नाही. प्रत्येक संप्रदायात ठराविक टप्प्याटप्प्यापर्यंत प्रगती होते आणि पुढील प्रगती मात्र होण्यासाठी खुद्द प्रगतीविषयक सर्व इच्छांचा त्यागच करावा लागतो. नंतर समोर संप्रदाय, मते, वादविवाद, साधना पद्धती ह्या एकत्रितपणे सांडल्या जातात आणि अखेरीला पूर्ण एकांतात व गुप्तपणे शेवटचे पाऊल टाकल्या जाते. आणि अखेरीस पूर्ण एकांतात व गुप्तपणे शेवटचे पाऊल टाकले जाते. म्हणूनच खरा गुरु आपल्या शिष्यांना ठराविक कल्पना, ठराविक भावना, ठराविक क्रिया यात कधीच बंदिस्त करत नाही. उलट तो शिष्यांना सर्व कल्पनेपासून, सर्व ठराविक वागणीपासून, सर्व ठराविक वागणुकीपासून मुक्त असण्याची गरज पूर्णपणे पटवून देत राहतो आणि निरंतर सावध राहण्याची आणि कळकळ बाळगण्याची जरुरी अधोरेखित करीत राहतो आणि जीवन नेईल तिकडे निवांतपणे जाण्याची जरुरी काही प्रतिकार न करता, काही हुकाचू न करता किंवा उपभोग न घेता किंवा दुःख न मानता ते समजून घेण्याची आणि त्यापासून शिकण्याची जरुरी तो खरा गुरु शिष्याला नेहमीच दाखवून देतो. पण जो गुरु तुम्हाला पराधीनत्वाचे धडे देतो त्यापासून मात्र तुम्ही अगदी सावध राहा. बहुतेक तथाकथित गुरु समर्पणाचा शेवट हा शोकांतिकेतच होतो, नाहीतर एखाद्या निराशेत होतो. पण कळकळीचा गुरु कळकळीच्या शिष्याला वेळीच मोकळा करतो. प्रश्न. मग आत्मसमर्पण इत्यादीला काही महत्व आहे की नाही? की नाही? श्री महाराज म्हणतात, स्वतःबद्दलच्या सर्व चिंतेचा आपणहून त्याग करणे,
स्वतःबद्दलच्या सर्व चिंतेचा आपणहून त्याग करणे हेच खरे आत्मसमर्पण होय. हे कुणा गुरुला वगैरे करावे लागत नाही. तसे ते करताही येत नाही. तुम्ही आपले स्वरूप जाणले की ते आत्मसमर्पण आपोआप घडून येते. शाब्दिक आत्मसमर्पण भावनापूर्ण असले तरी ते एखाद्या वेळी कसोटीच्या क्षणी मात्र अतिशय कमजोर पडते आणि किंबहुना संकटकाळी कोसळते पण. प्रश्न: जीवन स्वभावताच पुनरावृत्तीमय नाही काय? जीवन स्वभावताच पुनरावृत्तीमय नाही काय? श्री महाराज म्हणाले, त्यालाच सर्जनशीलता असे म्हणतात. त्यालाच सर्जनशीलता म्हणजे हे पुनरावृत्तीमय जे विचारलं ते त्यालाच सर्जनशीलता म्हणतात. बीजांचे कालांतराने घनघोर अरण्य होते. बीजाचे कालांतराने घनघोर अरण्य होते. प्रश्न: मी जगाचा नाश करू शकत नाही. मी जगाचा नाश करू शकत नाही. मग काय करावे? महाराज म्हणतात, नाश करण्याची काहीही जरुरी नाही. नाश करण्याची काहीही जरुरी नाही. केवळ जाणून घ्या की तुम्ही जे पाहता ते मुळात आहे तसे नाही. केवळ हेच जाणून घ्या की तुम्ही जे पाहता ते मुळात आहे तसे नाही. आहे तसे कळले की काल्पनिक देखावा हा गळून पडतो. आहे तसे कळले की काल्पनिक देखावा गळून पडतो आणि मूळची सद्वस्तू जशी आहे तशी सदैव प्रगटच आहे. हा बोध गाढ किंवा प्रगाढ होतो किंवा दृढ होतो. याला श्री निसर्गदत्त महाराजांनी फार छान दृष्टांत दिलाय. तो असा: घराच्या बाहेर पडायचे म्हणून घरच जाळण्याची जरुरी नाही. तुम्हाला जर कायमचे घराच्या बाहेर पडायचे असेल, समजा एखाद्याला वाटले, तर त्याला स्वतःचे घर जाळण्याची जरुरी नाही. फक्त केवळ तुम्ही घराबाहेर पडा तेवढेच पुरेसे आहे. पण फक्त तुम्ही घराबाहेर पडा तेवढेच पुरेसे आहे. आणि तुम्ही जर एखाद्या घरात मोकळेपणाने जेव्हा ये जा करू शकता, जेव्हा तुम्ही एखाद्या घरात मोकळेपणाने ये जा करू शकता, तेव्हा ते घर तुम्हाला जर कैद खाण्यासारखे जर वाटत नसेल तर ते जाळण्याची पण काही जरुरी नाही. तसेच मी जाणीवेच्या आत बाहेर सहज नैसर्गिकपणे येत जा करतो म्हणून मला जग किंवा घर हे तुरुंगासारखे वाटतच नाही. म्हणून मला जग किंवा घर हे तुरुंगासारखे वाटत नाही. त्यामुळे जग जगाच्या ठिकाणी असले तरी माझे काही बिघडत नाही. घर घराच्या ठिकाणी असले तरी माझे काही बिघडत नाही. कारण मी सगळीकडे जर मुक्तपणे विहार करत असेल तर ती जाळण्याची किंवा जगाला नकार देण्याची काहीही गरज नाही. प्रश्न: मग अखेरीला जग आहे की नाही? श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात, तुम्ही जे पाहता ते जग ही केवळ 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 तुमचीच कल्पना आहे. तुम्ही जे पाहता ते जग तुमचीच कल्पना आहे. म्हणून तुमच्यापेक्षा ते वेगळे नाही. पण तुमच्या तशा कल्पना केल्यामुळे अथवा न केल्यामुळे त्याची म्हणजे जगाची वस्तुस्थिती मात्र बदलत नाही. तुमचाच प्रकाश प्रारब्धाच्या फिल्ममधून पडद्यावर चित्रे उमटवतो आणि रंगवतो. तुम्हीच प्रकाश, तुम्हीच प्रकाश, तुम्ही प्रकाशक नाही. तुम्हीच प्रकाश, प्रेक्षक, चित्र आणि पडदा सर्व एकदमच एकाच काळी एकसमवेत करून आहात. एकाच काळी आहात. पूर्ण सलग आहात. तुमच्यात भेद कुठेही नाही. पण ही प्रारब्धाची फिल्म स्वनिर्वासित व स्वतःवर तुम्ही लादून घेता. पण चैतन्य असा एक खेळाडू आहे की
कोणत्याही अडथळ्यावर तो मात करतो आणि त्याला तशी मात करण्यात आनंद वाटतो. ही कामगिरी जेवढी अवघड तेवढे स्वरूप ज्ञान हे अधिक सखोल, अधिक व्यापक, अधिक गूढ, अधिक गडद होत असते हे मात्र नक्की. नमस्कार.